हॅलो हाय गाईज, कसे आहात? तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज संडे आहे आणि संडेला काहीतरी आपण छान बेत करावा म्हणून आज अंडा करी करणार आहोत. तर त्याकरता मी मसाला रेडी केलेला आहे. तर ऑलरेडी मी या मसाल्याची रेसिपी आपण विदर्भ स्टाईलने कसा मसाला रेडी करायचा तर मी माझ्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये टाकलेला आहे. पण स्टील मी थोडं तुम्हाला सांगते की यामध्ये मी काय काय ॲड केलेलं आहे. सगळ्यात पहिले मी कांदा आहे, तर कांदा आपल्याला जितकी भाजी हवी आहे त्यानुसार कांदा कट करून घ्यायचा. त्यानंतर तो लाल म्हणजे एकदम लालसर रंग होईपर्यंत म्हणजे भाजून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये मी खोबऱ्याचे तुकडे टाकलेत, खोबरं भाजून घेतलं. त्यानंतर थोडासा खडा मसाला आणि जास्त नाही, थोडा जो खडा मसाला आपला रेग्युलरमध्ये यूज होतो तो थोडा फारच टाकलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर, आलं, लसूण थोडं जास्त भरपूर प्रमाणात टाकलं आहे कारण त्याने टेस्ट खूप छान येतं. त्यानंतर माझ्याकडे जिरे पावडर आणि त्यानंतर धनिया पावडर असं मी यामध्ये थोडंसं नंतर परतून घेतलं, त्यावेळेस ॲड केलेलं. असा करून मी मसाला रेडी केला. आत्ता मी छान हा मिक्सरमधून बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की पुढची रेसिपी आपण कसं काय केली. तर चला, तर मग आता मी तुम्हाला दाखवते की आपण जो मसाला रेडी केला आहे तो छान मस्त झालेला आहे. आणि आता त्यानंतर मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता ते थोडं गरम होऊ देणार, त्यामध्ये मग नंतर आपण हा मसाला टाकूयात, ठीक आहे. आणि त्यानंतर मी थोडा असा आपला कोरडा मसालासुद्धा काढून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला जेवढं तिखट हवं तेवढं मी म्हणजे लाल मिरची किंवा लाल तिखट काढून घेतलेलं आहे. त्यानंतर हळद, त्यानंतर जिरे पावडर, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि धनिया पावडर. आणि किंचित असं मी खूप जास्त असं नाही घेतलं आहे मसाला, किंचित असं मी थोडं एव्हरेस्टचा जो चिकन मसाला आहे तो मी फक्त त्यामध्ये ॲड करणार आहे. आपल्याला टेस्ट हवी बस त्यापुरतंच. आणि त्यानंतर कोथिंबीर वगैरे मी ठेवलेलं आहे. पाणी गरम करायला ठेवलं आहे कारण की थंड पाणी जर आपण मसाल्याच्या भाज्यामध्ये वगैरे टाकलं तर त्याची टेस्ट अशी तशी राहत नाही. त्यामुळे फक्त पाणी जर आपण गरम करून मसाला झाल्यानंतर टाकलं तर त्याची टेस्ट खूप छान येते. आणि त्याचबरोबर आपले अंडेसुद्धा इथे झालेले आहेत उकडून. मी थोडं थंड करायला ठेवलं आहे. त्यानंतर वरचं कवर काढून घेईल आणि मी तुम्हाला दाखवते आता की कशा प्रकारे आपण आपली भाजी करायची मस्त. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर मी थोडा मसाला आता यामध्ये ॲड करणार आहे. मी मसाला यामध्ये ॲड करून घेतला आहे. जेवढा मला आवश्यक आहे तेवढा मी भाजीसाठी यामध्ये टाकून घेतला आहे. आणि त्यानंतर मी थोडा असा बाजूला ठेवणार आहे. आणि आपण हा 3-4 दिवस पण आपण फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी हा मसाला खूप छान प्रकारे राहतो कारण ऑलरेडी आपण त्याला सगळं परतून घेतलेलं आहे तेलामध्ये. तर तो शिजलेला आहे, कच्चा नाही आहे. त्यामुळे मग खराब वगैरे होण्याचे चान्सेस कमी असतात. आणि कधी असं असेल की खूप जास्त तुम्हाला गडबड आहे आणि मसाला वगैरे रेडी करणं पॉसिबल नाही, तर त्यावेळेस हे अशा प्रकारचं जे आहे आपल्याला कधी पण कामा येतं की पटकन आपण मसाला घेतला आणि त्यामध्ये भाजी बनवली. तर अशा प्रकारे आता मी थोडं आता ह्या मसाल्याला होऊ देणार आहे आणि त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगते. चला, तर आता आपण बघूयात की आपला मसाला कसा झाला. वा, मसाला छानपैकी मस्त रेडी झालेला आहे आणि छान सुगंध पण सुटलाय. तर मी यामध्ये आपला हा जो मसाला काढून घेतला आहे, नॉर्मल आहे आपला, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की यामध्ये मी काय काय ॲड करणार आहे. आता मी हे सगळं याच्यामध्ये एकत्र ॲड करून घेणार आहे. त्यानंतर पुन्हा आपण परतून घेऊयात, एकजीव करूयात हे सगळं. आणि आता यामध्ये मी थोडं गरम पाणी ॲड केलं आहे याकरता कारण की खाली आपला मसाला लागायला पण नको आणि त्यानंतर आपला जो मसाला आहे एकदम प्रॉपर आपल्याला शिजलेला पण हवा आहे. त्याच्यामुळे आता मी थोडं पाणी टाकलं आहे यामध्ये गरम आणि मी आता थोड्या यावर झाकण ठेवून थोडं आपण एकदम स्लो फ्लेमवरच केलं आहे. मी खूप जास्त फ्लेम नाही आहे, स्लो फ्लेमवर मी आता 3-4 मिनटं ठेवणार आहे. आणि त्याचबरोबर मी आता यामध्ये थोडं कोथिंबीर पण ॲड करून घेतली आहे.
ती याकरता कारण माझा तरी अनुभव आहे की ज्यावेळेस आपण म्हणजे भाजी झाल्यानंतर आपण गार्निशिंग करतो ते गोष्ट वेगळी, पण जर आपण भाजीमध्ये असं थोडं कोथिंबीर ऑलरेडीच याच्यामध्ये ॲड करून घेतलं तर त्याचा फ्लेवर खूप जास्त छान उतरतो. तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा की तुम्हाला कसं वाटतं. चला आता थोडं आपण 2 मिनटं यावर झाकण ठेवून याला थोडंसं होऊ देऊया. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपली भाजी कशी होत आहे. तर चला, तर आता 2-4 मिनटं आपले झालेले आहेत. आता मी मस्त हे काढून बघणार. वा, तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे मस्त मसाला आपला झालेला आहे. थोडं पाणी टाकल्यानंतर तो खाली लागत आहे, एकदम छान होतो, जळत पण आहे. तर आता हा छानपैकी मस्त मसाला आपला रेडी झाला आहे. यामध्ये मी आपल्याला जितकं आता हवं तेवढं मी पाणी इथे ऑलरेडी मी गरम करून ठेवलं आहे. आता मी यामध्ये ॲड करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता की किती छान अशी मस्त तर्री आलेली आहे याला. आणि ही तर्री फक्त गरम पाण्यामुळे आलेली आहे. मी तेल फार कमी टाकलं मसाल्यामध्ये. तुम्ही ते जर बघितलं असेल स्टार्टिंगला तर फार कमी तेल होतं, पण ही जी तर्री आलेली आहे ही गरम पाण्यामुळे तर्री आलेली आहे. आणि अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी. खूप जास्त पातळ पण नको आणि खूप जास्त घट्ट पण नको, मग ते टेस्ट नाही येत भाजीला. तर मी आता थोडं याला उकळी येऊ देणार आहे आणि तोपर्यंत मी अंडे पण क्लीन करून घेते आणि मग त्यामध्ये आपण ॲड करू आणि मस्त सर्व करूयात. आणि मस्त छान आता उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. आणि मला जेवढी कन्सिस्टन्सी हवी होती, खूप जास्त पातळ पण नको आणि खूप जास्त घट्ट पण नको, तर त्याच प्रमाणात आता हे झालेलं आहे. आणि त्यानंतर आता मी हे जे अंडे मी उकडून घेतलेले होते ते यावरचे मी कवर काढून घेतले आहेत आणि मी त्याला पुन्हा वरतून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता मी हे छान एक एक करून यामध्ये ॲड करणार आहे. आता मस्त छान मी आता याला थोडं होऊ देणार आहे या अंड्यांना यामध्ये, कारण की पूर्ण तो मसाला त्याला पण भाजीमध्ये पण ॲड झालेला हवा आपल्याला. तर मी थोडं 2 मिनटं ठेवणार आहे आणि त्यानंतर मी गॅस बंद करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मस्त आपली अंडा रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला कशी वाटली आहे. जो मी मसाला ठेवलेला आहे साईडला त्याची मी अंडा बिर्याणी करणार आहे. तर आणि कोणाला जे माझे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना जे मी मसाला तयार केलेला आहे तर त्याचे जे डिटेल्स आहेत ते माझ्या प्रिव्हियस व्लॉग्समध्ये मिळणार. आणि इन केस जर कोणाला तो मसाल्याची रेसिपी हवी असेल सेपरेट तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी डेफिनेटली सेपरेटली तुम्हाला ती रेसिपी जी आहे मसाला कसा रेडी करायचा विदर्भ स्टाईलमध्ये तर मी तुम्हाला तिथे डिटेलमध्ये सांगेल. आणि नक्की तुम्ही पण ही अशी भाजी करून बघा. त्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली आहे आणि टेस्ट कशी वाटली आहे तुम्हाला. आणि त्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि सगळे मस्त छान, आज संडे आहे तर सगळे एन्जॉय करा आपापल्या घरी. आणि नक्की माझ्या पुढच्या व्लॉगसाठी पण वेट करा की मी नवीन अजून काही माझे व्लॉग्स मला आणायचे आहेत. आणि डेफिनेटली मी ते ट्राय करते की लवकरात लवकर तुम्हाला अजून दुसरे पण कंटेंट यायला हवेत आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला ते व्हिडिओज दिसायला हवेत. तर लग्नाचे जे म्हणजे माझं जे साडी वगैरे होती किंवा माझी ज्वेलरी होती तर त्याचा मी व्लॉग पुढच्या याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर तुम्ही वेट करा आणि मी नक्की ट्राय करेल की नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझी नवीन अजून काहीतरी व्हिडिओज ॲड करायला हवेत. आणि चला एन्जॉय करा. थँक्यू सो मच ऑल.